नेहमीच्या जात्याला आपल्या घरी असलेली जी जात आहे त्याला किती खुंटे असतात हो माऊल्यांनो? माझं कीर्तन कळतंय का? झोपलाय का मन? अर्ध्याहून पलीकडे झोपलीत, खरंच झोपलीत बघा उठून. खरं सांगू, जिथं आध्यात्मिक कीर्तन चालू असतं ना तिथं झोप येतेच. आध्यात्मिक कीर्तनात देव जन्माला येतो, जिथं देव जन्माला येतो तिथं सगळी देवकीला आणि वसुदेवाला बंदिशाळेत कोंडून ठेवलं कंसानं, आणि त्यांच्या पोटी संतान जन्माला आलं की निरोप देण्यासाठी म्हणून कंसानं काय करत माहिती का? राक्षसांची नेमणूक केली होती. कोणाची नेमणूक केली होती? राक्षसांची. झालं की मला कळवा. राक्षस बी डोळ्यात तेल घालून का इनाम सांगितलं होतं ना, जो मला पहिल्यांदा कळविल त्याला मुंह मागे इनाम. पहिलं झालं सगळी पळाली. कंसा झालंय. हो, कंस आला. पहिलं बाळ धरलं, पायाला गरगर गरग धरून, पायाला गरगर धरून आपटलं, शिळेवर मारून टाकलं. दुसरं होईपर्यंत सगळे राक्षस डोळ्यात तेल घालून जागी. एक बी झोपलं नाही. दुसरं झालं, निरोप कळाला, दुसरं मारलं. तिसरं होईपर्यंत सगळी जागी, तिसरं मारलं. चौथं होईपर्यंत सगळी जागी. 6 मारेपर्यंत सगळी जागी. 7वं गुप्त झालं योगायोगानं. आणि 8व्या वेळेला भगवान श्रीकृष्ण जन्माला आले, सगळी झोपली. नाही कळलं? म्हणजे देव जन्माला आला की झोपतं कोण? मोठ्यानं बोला. कीर्तनात जी झोपतात ती कोण? बरं झालं तुम्ही सांगितलं. हा सिद्धांत आहे, लक्षात ठेवा. असो, एका ठिकाणी मी असंच कीर्तनाला गेलो होतो आणि मी अध्यात्म पलीकडे काय सांगत नाही. अध्यात्म पलीकडे मी बोलत नाही. मी ब्रह्म आणि माया या विषयावर बोलत होतो. ब्रह्म म्हणजे काय आणि माया म्हणजे काय? माया म्हणजे भ्रम आहे आणि परब्रह्म हे सत्य आहे. माया ब्रह्म निरूपण सुंदर आहे दासबोधामध्ये, आणि दासबोधाचंच मी विवरण करत होतो. आणि ब्रह्म म्हणजे काय आणि माया म्हणजे काय? माया म्हणजे भ्रम आहे आणि परब्रह्म हे सत्य आहे. सत्य आणि भ्रम, भ्रम म्हणजे काहीच नाही आणि सत्य सत्यच आहे. सूर्य असे गगनी, सूर्य गगनात आहे, पण आभाळानं आच्छादल्यामुळं काय झालं तो दिसेना. तो आम्हाला वाटलं बहुतेक तो मावळला, पण जसे ढग बाजूला झाले तसा तो लख्ख सूर्य कळाला. सूर्य सत्य आहे आणि आभाळ भ्रम आहे. तसं देव सत्य आहे, माया भ्रम आहे, म्हणजे काहीच नाही. तसा विषय चालला होता. सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय? तुम्ही आता जसं डोळं मोठं करून माझ्याकडं गांभीर्यानं बघताय का नाही, तशी सगळी बघत होती मोठं डोळं करून. मी म्हणलं गड्यानो, इतका सुंदर विषय चाललाय. सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय, सांगता का जरा? एक नाही, दोन नाही. अरे म्हटलं सांगा गड्यानो, सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय? बऱ्याच वेळाने एकानं हात वर केला. मला बरं वाटलं. म्हणलं 1000त 1 तरी माझं कीर्तन कळणार आहे. माझे कॉलर टाईट. सांग म्हटलं गड्या, सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय, सांग. तो म्हणला, महाराज तुम्ही सांगता हे सगळं सत्य आहे, पण तुम्ही सांगितलेलं आम्हाला कळले असं जे तुम्हाला वाटते तो तुमचा भ्रम आहे. ज्या अर्थी एवढ्या मोठ्यानं हसल्या त्या अर्थी मी आतापर्यंत भ्रमातच आहे. खरंच भ्रमात आहे मी. म्हणजे तुम्हाला कीर्तन कळते हा माझा भ्रम आहे का? हा, सत्य आहे ना, कळतंय ना, बस. असंच एक जण माझं कीर्तन चालवतो, न्यूटॉक पुढं बसलो होतो, असं पिढदार मिशाचं, असं असं आडदांड होतं, आडदांड. हो, आणि पुढंच बसलेलं ते. त्याचं कीर्तनाकडे लक्षच नव्हतं. ते इकडं बघ, तिकडं बघ, मागं बघ, पुढं बघ, सगळीकडे तुझी नजर होती. मी घाबरलो.
हे एवढं म्हटलं बसले, पण इकडं तिकडं का बघतोय? मी म्हटलं दादा काय तुम्ही इकडं तिकडं बघताय, काय माझं काय चुकलं का? तो म्हटला महाराज तुमचं काय चुकलं ना, तुमचं चालू द्या, तुम्हाला तारीख कोणी दिली तो हिथं आलाय का बघतोय. डॉक्टर साहेब असं होणार नाही, काळजी करू नका. आता काय बरोबरच आहे ना. असो, जीव शिव दोन्ही खुंटे गे. नेहमीच्या जात्याला एकच खुंटी असते, पण जनाबाईच्या या जात्याला या, आता ही जात विसरा बरं, डोक्यातनच काढा. त्या जात्याचा आणि आजच्या कीर्तनाचा काडी मात्र संबंध नाही. हे जात नाही, हे जात म्हणजे निघालेलं. या निघालेल्याला दोन खुंटे आहेत. कुठल्या कुठल्या खुंटे आहेत? एक जीव आणि एक शिव. जीव म्हणजे दिसतंय हे तुमचं जातं सोडा, आता हे माझ्याकडे बघा, हे जातं निघाले, हे बी 84च्या फेऱ्यात अडकले. हे दिसतंय ना, हे जीव आहे. आणि हे जीव ज्याच्या जीवावर नांदते, आतमध्ये वास करणारा जो कोण आहे तो शिव आहे. आज महाराज कीर्तन करते खरं, पण शिव नावाची खुंटी मजबूत आहे म्हणून बोलते. जीवनावाची खुंटी दिसते पण शिवनावाची खुंटी दिसत नाही. पण दोन्ही एकत्र असल्याशिवाय कार्यभागच चालत नाही. म्हणून जीव शिव दोन्ही खुंटे गे. आपल्या संतांनी परमार्थ इतका सोपा करून सांगितला बघा. दोनच खुंटे का सांगितले, एक खुंटे का सांगितले नाही? कारण आहे, सगुणाशिवाय निर्गुण कळत नाही, निर्गुणाशिवाय सगुण नांदू शकत नाही. निर्गुण तत्व निराकार आहे, ते कळण्यासाठी सगुण साकाराची गरज आहे. फळ्यावरती शून्य काढलं आणि मुलांना विचारलं, मुलांना काय आहे? मुलं म्हणली गुरुजी शून्य आहे. फळ्यावरचं शून्य पुसलं, म्हणलं आता काय? काहीच नाही. पुन्हा शून्य काढलं, विचारलं मुलांना काय आहे? म्हणलं गुरुजी शून्य आहे. पुन्हा पुसून टाकलं, म्हणलं आता काय? काहीच नाही. पुन्हा प्रश्न विचारला गुरुजींनी, मुलांनो अरे शून्याची किंमत काय आहे? अहो म्हणले गुरुजी शून्याची किंमत काहीच नाही. आता शून्याची किंमत जर काहीच नाही असेल, 10 वजा 10 डॉक्टर साहेब किती झाले? शून्य. आता 10 वजा 10 शून्य म्हणजे काहीच नाही. काहीच नाही जर असेल तर कशाला शून्य मांडा? शून्य न म्हणता चालेल का? कारण 10 वजा 10 म्हणजे शून्य हे कळण्यासाठी खाली गोल भोपळा काढावा लागतो, शून्य काढावं लागतं, आकार द्यावा लागतो, त्याशिवाय तो कळत नाही. तसं निर्गुण व्यक्त परमात्मा कळत नाही, म्हणून हा शून्याकार आहे. देवळात का उभा केलाय? तो कळावा म्हणून शून्याकारात आकारात त्याला उभा केलाय. भूमिका समजून घ्या. आणि म्हणून देवळातलाही तितका श्रेष्ठ जेवढा व्यापक आहे, आणि व्यापक आहे तितका श्रेष्ठ जेवढा देवळात आहे. भूमिका समजून घ्या. कळावा म्हणून अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्याशी बाप रखुमा देवीवर खूण बाणली कैशी. प्रत्येक देवळात खूण म्हणून उभा आहे. भूमिका समजून घ्या. म्हणून जनाबाई सांगताना सांगते, दोन्ही शिवाय पर्याय नाही. जीव शिव दोन्ही खुंटे गे. बीजची झाले तरू भांगारचे अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. बीच झाड झालेलं आहे, पण बी दिसतं का? झाड दिसतं. तसं झाड हे जीव आहे आणि बी हे शिव आहे. भांगाराचे अलंकारू, सोन्यानंच अलंकाराचं रूप धारण केलेलं आहे. अलंकार म्हणजे जीव आहे, सोनं म्हणजे शिव आहे. पण सोन्याशिवाय अलंकाराला महत्व नाही ना, अलंकाराशिवाय सोन्याला किंमत नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? डॉक्टर साहेब, बाप श्रीमंत होता, खूप श्रीमंत होता. एकुलती एक मुलगी होती, म्हणून मुलीच्या लग्नात बापानं 3 किलो सोन्याची वीट पुरीच्या गळ्यात बांधली. किती किलो? 3 किलो. का 3 किलो कमी आहे वे? काय किंमत आहे बघा की. 3 किलो म्हणजे झालं काय? 3 किलो सोन्याची वीट पुरीच्या गळ्यात बांधली. पोरगी म्हणली गळ्यात कशाला बांधत्या, डोक्यात घाला ना मारा. बरोबर आहे तिचं.
बापाच्या दृष्टीनं सोनं अनमोल आहे, पण पोरीच्या दृष्टीने शून्य आहे. काय शून्य आहे? जोपर्यंत आकारात नटत नाही तोपर्यंत त्याला महत्व येत नाही, किंमत येत नाही, आनंद मिळत नाही. अलंकारात नटलं पाहिजे. तसा अव्यक्त परमात्मा अनमोलच आहे, पण जोपर्यंत तो आकारात येत नाही तोपर्यंत त्याचं भजन करता येत नाही, भक्तिप्रेमाचा आनंद घेता येत नाही. म्हणून आपले संप्रदायाच्या अध्वर्य ज्ञानोबा मौली इतकं सुंदर सांगतात, कोणालाच कमी लेखू नका, भक्ती आणि ज्ञानाचा संगमच करून टाकला. बघा, गीतेवरती भाष्य अनेकांनी केलं. पहिलं भाष्य केलं त्या आद्य शंकराचार्यांनी, दुसरं वल्लभाचार्यांनी, मध्वाचार्यांनी, रामानुजाचार्यांनी, नाही का, अष्टावक्रांनी, अनेकांनी भाष्य केलं. अलीकडं गुरुदेव रानडे, लोकमान्य टिळक, विनोबा भावे, ओशो, ह्या सगळ्या मंडळींनी गीतेवरती भाष्य केलं. सगळ्याच. ज्ञानोबरायांनी सुद्धा गीतेवरती भाष्य केलं. ह्या सगळ्यांनी भाष्य केलं खरं, पण जगमान्य झाली ती ज्ञानेश्वरी. जगमान्य झाली ज्ञानेश्वरी. का जगमान्य झाली? प्रत्येकाने ज्ञानाला महत्व दिलं, पण ज्ञानोबरांनी त्या ज्ञानाला भक्तीची जोड दिली. भक्तीची जोड दिल्यामुळे ती जगमान्य झाली. का? लोपले ज्ञान जगे हित नेणते कोणी. आणि भक्ती प्रेमानं हा जीव आसुसलेला आहे भक्ती प्रेमाला, आणि म्हणून त्याला भक्तीची आणि प्रेमाची जोड दिली, म्हणून ती जगमान्य झाली. खरंच आपल्या संतांचं खूप कौतुक आहे. पण मग अशी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे ज्ञान फक्त महाराष्ट्रापुरतं अडकून पडले. हे ज्ञान जर जगात पसरलं गेलं ना, त्यावेळेला आपल्या संत महात्म्याची उंची कळेल, किती श्रेष्ठ आहेत ते. असो, जीव शिव दोरी खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे. प्रपंच म्हणजे घरदार बायका पुरं भांडी कुंडी नव्हे. प्रपंच म्हणजे पंचतत्वाचा खेळ. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश पंचतत्वाचा खेळ जिथं जिथं चालू आहे तो प्रपंच आहे. प्रपंचाचे नेटे गे जीवनी शिव दोघ जण. लावून पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला. एकूण 10 बोट आहेत हाताला, दोन्ही हाताला, पण 5च बोट का? ते 5 बोट म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. ज्या इंद्रियानं कळतं, लक्षात येतं, त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. आणि ते जे ज्ञानेंद्रिय आहेत, हो, त्या ज्ञानेंद्रियाच्याच माध्यमानं त्याचं भजन करता येतं. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा, तुम्ही ऐका रे. म्हणजे आज्ञा करताना कुठल्या इंद्रियांना केलेल्या आहे संतांनी? ज्ञानेंद्रियांना. ही 5 बोट आहेत. जोपर्यंत देवा हे ज्ञानेंद्रिय, जीव आणि शिव हे मजबूत आहेत, हो, शाबूत आहेत, तोपर्यंतची आहे. ह्यातल्या दोन्हीपैकी एखादी जर खुंटी निकळली तर हे जातं बघा. असं संप्रदायामध्ये हाताच्या बोटावर मोजण्यात अशी मृदंगवादक आहेत, लक्षात आलं का? त्यामध्ये ह्या माणसाचं नाव येतं. खूप सुंदर. आणि प्राण ओतून, जीव ओतून, कुठल्याही हातचा न ठेवता ही जी मंडळी वाजवतात ना, खऱ्या अर्थानं त्यावेळेला कीर्तनाला एक जान येते. 4 चांद लागतात. आणि काय अशी मृदंगवादक आहेत की ज्यांच्या वादनानं कीर्तनकाराची उंची वाढते. असं आहे. खूप सुंदर अरुण दादा, खूप छान, खूप छान. तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल. सासू आणि सासरा दिरतो तिसरा ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. सासू सासरा शब्द कानावर पडल्यावर जरा टकळाई आली चेहऱ्यावर. आत्ता कीर्तनाला सुरुवात झाली महाराज. का सासू सासरा शब्द आलाय. तुम्ही किती जरी माझ्या मागे लागला तरी ते सासू सासरा आज सांगणारच नाही मी. कारण आजच्या अभंगातली सासू वेगळीच आहे, सासरा वेगळा आहे, दीर वेगळा आहे. तो कोण आहे समजून घेऊया. पूर्वी काय असायचं माहितीये का? म्हणजे जेव्हा जाती होती त्यावेळेला सासूकडे एक टेक्निक होतं. सुनाला मुठीत ठेवायचं, ताब्यात ठेवायचं. नवीन लग्न झालं, सुनाला ताब्यात ठेवायचं म्हटलं की नाही की सासू काय करायची माहितीये का? डोक ठेवूनच असायची.
हा सूर्य बिचारी खोलीत झोपायला जायची. ह्या सासूला झोप नाही, म्हातारीला या. रात्री 3 वाजताच उठायची म्हातारी सासू आणि जात्याजवळ ती टोपल्या ठेवायची, बुट्ट्या. तुम्ही काय म्हणता? धान्य धान्य ठेवतात त्याला काय म्हणता? हा टोपलीच का? नक्की का? बघा नाही तर कीर्तन झाले विचाराल. हो आम्ही बुट्ट्या म्हणतो त्याला, बुट्ट्या. तुम्ही टोपल्या म्हणता? असू दे, कीर्तन कळलं तर हो म्हणा, नाहीतर सगळं उलटं व्हायचं. कारण मी आलोय 600 किलोमीटर लांब. हो 10 किलोमीटरला भाषा बदलती, प्रांत बदलतात नाही का, परंपरा बदलतात, रूढी बदलतात. आमच्या तिकडं परंपरा खूप वेगळी आहे. आमच्या तिकडं माणसं जीव गेल्यावर जाळतात. इकडं कशी जाळतात? जीव गेल्यावरच ना. हा मग बरोबर आहे. काय परंपरा आपली एकच आहे, हरकत नाही. ती सासू काय करायची माहिती आहे का? 7-8 टोपल्या त्या धान्याच्या तशाच त्या जात्याजवळ नेऊन ठेवायची 3 वाजताच. आणि सुनेच्या खोलीत जायची. ती बिचारी दिवसभर काम करून सून झोपलेली असायची. जाणार पेकटात लात वाट राहण हे शिकवलं का तुला? 3 वाजताच म्हातारं लात घालून उठवायची. ती बिचारी उठायची, चालते दळून घे. हो 3 वाजता ती सकाळी जात्यावर बसायची. बरं तिचं जे जात 3ला सुरू व्हायचं. हो पहिली बुट्टी पहिलं टोपलं संपलं की ही सासू मागायच, हे घे दुसरी. ती बिचारी दळून 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 मेटा कुठं यायची, कंबरट घायला यायचं. लक्षात आलं का? दुसरी बुट्टी संपली, हे घे तिसरी. हिला झोपच नाही तर मागच उभी आहे. या सासूमुळं जातच थांबना. टोपल्यावर टोपलं, टोपल्यावर टोपलं चालू आहे. तसं या जात्याची एक सासू आहे. तुम्ही आम्ही सूनच आहोत. बायका म्हणजे सून नाही, पुरुष सुद्धा सून आहे. या ठिकाणी जाच भोगतोय. आणि ते सासू कोण आहे? जिच्यामुळं जात फिरतय ना ती सासू वेगळी. आणि जन्म मरणाचं जात जिच्यामुळं फिरतय ती सासू नाथाने आपल्या हरिपाठात सांगितलेलं आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या